अखेर वृंदाला मोहनचा पत्ता सापडलाच. पण वृंदाचा त्या घरातला गृहप्रवेश हा सौभाग्याच्या शोधात असणार आहे की तिच्यावर मोठं संकट ओढवणार आहे. नुकताच सन मराठी वाहिनीने सौभाग्यवती वृंदा मोहन या मालिकेचा प्रोमो शेअर केलाय. या प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की वृंदा एका घराजवळ येते आणि त्याच वेळी आपल्याला प्रोमोमध्ये असं पाहायला मिळते की एक वेडसर मुलगी खूप असे विचित्र चित्र काढून इकडे तिकडे उडवत असते आणि त्यातलं एक चित्र हे वृंदाच्या पायाखाली येतं आणि त्यानंतर ती मुलगी त्या भाऊलीशी एकटीच बडबड करत असं म्हणत असते की तू इथे नको येऊस अडकशील आणि आपल्याला त्याच क्षणी वृंदा दिसते. त्यामुळे कुठेतरी वृंदा तिथे येऊन अडकणार असाच भास हा आपल्याला पाहायला मिळतोय. पण आता वृंदा कशी बशी त्या घरात तिने एंट्री केली आहे आणि गृहप्रवेश होताच त्या घरात मोठा मोहनचा फोटो लावलाय. त्यामुळे आता वृंदाला मोहन तर सापडलाय, पण तो मोहनच आहे की नक्की दुसरा कोणी? हे येणाऱ्या काही भागातच आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरं तर सौभाग्यवती वृंदा मोहन या मालिकेच्या मागील काही भागात आपण असं पाहिलं होतं, की वृंदा कशीबशी मोहनपर्यंत पोहोचली होती. पण एका कार्यक्रमात तिने मोहनला पाहिलं, पण मोहनने त्याची ओळख अभिमन्यू किर्लोस्कर अशी दिली. त्यामुळे आता हा नक्की मोहनच आहे, की मोहनवर काही काळा जादू केली आहे, की हा अभिमन्यू किर्लोस्कर नक्की कोण? आता या सगळ्याचा शोध घेण्यासाठी वृंदा तिथपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे आता तिचा हा सौभाग्याचा शोध यशस्वी होणार, की तिच्यावरच मोठं संकट ओढवणार? येणाऱ्या काही दिवसातच मालिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सौभाग्यवती वृंदा मोहन ही मालिका खूपच सस्पेन्स आणि थ्रिलरनी भरलेली आहे. तुम्हाला ही मालिका कशी वाटतेय? आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा. अशाच मालिकांचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी मालिका बझ मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.